नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. MCAच्या क्रीडा ठाणे या संस्थेच्या वतीने 17 ते 19 एप्रिल दरम्यान बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक या संपूर्ण प्रदर्शनात सहभागी होतील. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळात होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेकडो निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विविध बँका आणि वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी असतील अशी माहिती अध्यक्ष श्री सचिन मिरानी यांनी दिली. ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र झपाट्याने वाढत असून ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी आहे. गृह सजावट, महारेरा कायदे आणि आधुनिक जीवनशैली या संदर्भातलं मार्गदर्शन देखील इथे मिळेल अशी माहिती श्री सचिन मिरानी यांनी दिली. मी असंच सांगणार की 17, 18, 19 हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सचा एक संधी आहे. त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे. काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, ते तुम्हाला चांगला वाटेल, ते तुम्ही त्याचं बुकिंग करा. नौपाडा परिसरामध्ये 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निर्माणाधीन इमारतीमध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय मजुराने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या वडिलांनी विचारपूस केल्यानंतर ही घटना उघड झाली. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी 2 तासात आरोपीला अटक केली. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. महिला आघाडीने कठोर कारवाईची मागणी करत परप्रांतीय कामगारांची नोंदणी सक्तीची करण्याचं निवेदन दिलं आहे. नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये काल संध्याकाळी रात्री 8 वाजता जी अत्यंत घाणेरडी घटना घडलेली आहे. 7 वर्षाची मुलगी आणि त्या 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमानी, 40 वर्षाचा तो इसम, त्या नराधमानी तिच्यावर दुष्कृत्य केलं आणि त्या मुलीला, ती मुलगी जखमी झालेली आहे. खरोखर हे अतिशय घृणा वाटते असे एक प्रसंग ऐकल्यानंतर. आणि आज दररोज हे असे प्रसंग घडत आहेत. आज महिलांचं आणि मुलींचं जीणं खरोखर हराम झालेलं आहे. अशी लोक जर आमच्या हातात मिळाली ना, तर त्यांना तिथे आम्ही ठार करू. मग आम्ही आमच्यावर जो काही कारवाई होईल त्याचा आम्ही परिणाम पाहत बसणार नाही. पण आज जी या मुलीच्या बाबत घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. या संदर्भात सगळ्या लोकांचा, ठाणेकरांचा अतिशय संताप झालेला आहे. आता आम्ही या ठिकाणी नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलो. साहेबांना आम्ही एकच रिक्वेस्ट केलेली आहे की ठाणे शहरामध्ये जी आज एवढी निरनिराळी कन्स्ट्रक्शन चालू आहेत, या कन्स्ट्रक्शनवर जे कामगार येतात ते परराज्यातून येतात आणि परराज्यातून आलेल्या कामगारांकडूनच ही अशी दुष्कृत्य होतात. त्यामुळे कमीत कमी पोलीस स्टेशनला या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्यांच्याकडे जे कामगार असतात त्यांची संपूर्ण सगळी माहिती या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी, एवढं त्यांच्यावर बंधन घाला असं आम्ही पोलीस स्टेशनला आज साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे. कोपरी रेल्वे पुलावर क्रेन उलटल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आनंदनगर साकेत एलिव्हेटेड रोड प्रकल्पाच्या कामासाठी ही क्रेन वापरली जात होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवली, मात्र पर्यायी मार्गावर देखील कोंडी झाली. उपायुक्त पंकज शिरसाट यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. 4 वाजता सदरून घटना घडलेली होती. त्याच्यात क्रेन आपलं रेग्युलर काम आटपून क्रेनचा जो टेक्निशियन आहे तो क्रेन बाजूला करत होता. त्यांनी एक जॅक काढलं होतं आणि क्रेन स्विंग केली. त्यात ती पूर्ण स्विंग झाली आणि क्रेन टिल्ट झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांसाठी नव्या आधुनिक वाहनांचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते झालं. यात 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी वॉटर टॉवर वाहनं, रोड स्वीपर मशीन आणि हायड्रॉलिक एरियल लिफ्टचा समावेश आहे.
या वाहनांमुळे आपत्कालीन सेवा, रस्ते स्वच्छता आणि वृक्ष छाटणी अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे होणार आहे. शहरामध्ये स्वच्छता सुधारण्यासाठी 4 यांत्रिक स्वीपर देखील वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील असं महापौरांनी सांगितलं. सर्वांना माझा नमस्कार. आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्याचनुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे. तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या. आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. वागळे एस्टेट परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात येणारे पंप हाऊस अंतिम टप्प्यात आले आहेत. रूपादेवी मैदानावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल असा विश्वास माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका यज्ञा भोईर यांनी व्यक्त केला. नुकतीच त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जात आहे. लवकरच या प्रकल्पाचं उद्घाटन होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा दीर्घकालीन पाणी प्रश्न सुटेल असा विश्वास श्री एकनाथ भोईर यांनी व्यक्त केला. इंदिरानगर वागळे एस्टेट परिसरामध्ये या ठिकाणी आम्ही संप जो बांधलेला आहे त्याचा काम पूर्णत्वात येत आहे आणि त्याची आखरी जे आपण म्हणतो ना शेवटचा हात मारायचं कामामध्ये तशा प्रकारची जी प्रक्रिया सुरू आहे ते पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि ती विजिट आम्ही घेतली. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानेच हा खरं तर संप आम्हाला मिळालेला आहे आणि तो सर्वसामान्याला आपण लोकार्पण करणार आहोत. कारण सर्वसामान्य महिलांचं जे
बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती की नियमित पाणी यायला पाहिजे, ते नियमित पाणी येण्यासाठी हा संपाची आम्ही इथं बांधणी केली. आणि त्यासाठी आमचे उपनगराभियंता विकास ढोळे आहेत, आमचे डेप्युटी कुलकर्णी साहेब आहेत, ज्ञानेश्वर भोये आहे, आणि माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष करून मी आभार मानेल की त्यांनी या कामावर बारीक लक्ष ठेवून हे काम पूर्णत्वात नेण्यासाठी मदत केली. आणि ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर माननीय सौरभराव, आमचे दोन्ही खासदार म्हस्के साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत, आणि त्याचबरोबर आमच्या महापौर आता शर्मिला पिंपळकर आहेत, सभागृह नेते जगदाळे साहेब आहेत, हे सर्वच पदाधिकारी, तत्कालीन महापौर आमचे नरेश म्हस्के साहेब आणि मीनाक्षीताई शिंदे यांनी सुद्धा या कामात आम्हाला मदत केली. त्यामुळे हे लवकरात लवकर लोकार्पण आम्ही करणार आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यासाठी काही कामं पेंडिंग होती, बाकी होती, ती पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी व्हिजिट लावलेली होती. आजपर्यंत आपण पाहत आलो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये जो काही पाण्याची समस्या होती त्यांनी त्याला गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष दिलं. MIDC करून त्याच्यासाठी जागा अवेलेबल करून दिली आणि जो काय आम्हाला पाण्याचा संप बांधण्यासाठी त्यांनी योग्य तो निधी उपलब्ध करून दिला. आणि गेले 8 वर्ष माझे सासरे एकनाथजी भोईर साहेब, माझे सासूबाई एकता भोईर हे लोक ह्या पाण्याच्या संपाचा पाठपुरावा करत आहेत. आपण सगळे पाहतो आहोत ह्या प्रभागाच्या जी पाण्याची समस्या आहे तो सोडवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत होते, मेहनत घेत होते की ही समस्या कशीरित्या संपवण्यात येईल, आणि ती आज पूर्णत्वाला जाताना मला दिसते. आणि गेल्या वेळेस आपण पाहिलं की जे काही काम अपूर्ण आपण राहिलेलं पाहत होतो ते आज ह्या क्षणाला ह्या पाहणी दौऱ्यामध्ये आम्हाला दिसतंय की ते पूर्णत्वास जात आहे. त्यासाठी मी म्हणेन की या अधिकाऱ्यांचे पण मी एक धन्यवाद मानेन की त्यांनी सुद्धा त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलं. आणि माननीय कमिशनर साहेब सौरभरावजी, माननीय महापौर मॅडम शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर या लोकांनीही माझा जो काही सभागृहामध्ये मी जो प्रश्न मांडला होता की माझी जनता आहे ही पाण्याच्या त्रासाला आज इतके वर्ष सहन करते, त्यांनी त्या माझ्या प्रश्नाला मी म्हणेन की वाव दिला, न्याय दिला. आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानेन की माझ्या प्रभागाची लवकरात लवकर ही पाण्याची समस्या संपून जाईल अशी अपेक्षा करते आणि यासाठी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते. मतदार यादी शुद्धीकरणासाठी SIR प्रक्रियेवर ठाणे महापालिकेत संयुक्त बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, महापौर व सर्वपक्षीय प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते. या प्रक्रियेद्वारे दुबार नावं, मृत मतदारांची नावं आणि चुकीची नावं वगळण्यावर भर देण्यात आला आहे. 18 वर्षावरील पात्र नागरिकांची नोंद अचूक ठेवणं आवश्यक असल्याचं या निमित्ताने सांगण्यात येत आहे. स्थलांतरणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर देखील या बैठकीत चर्चा झाली. पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं. भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIRची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIRची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय. शाही धरण प्रकल्प टक्केवारीच्या वादात अडकून रखडल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 2002 मध्ये मंजूर झालेला हा प्रकल्प ठाण्याच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून आणण्यात आला होता असं देखील त्यांनी सांगितलं. शहरातील मेट्रोचं काम संत गतीने सुरू असून वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. भविष्य काळामध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. वृक्षतोडीबाबत देखील श्री आव्हाड यांनी चिंता व्यक्त करत महापालिका प्रशासनावर टीका केली. असं प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो. प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघालं जायकवाडीला विरोध होता. आणि जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं, या धरण बांधा. लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात.
त्यांना पर्याय द्यावा लागतो. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत धरणं वगैरे फार महत्वाचे आहेत. आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, मग काय विस्थापित करत नाही लोकांना. जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे. तू तर कोल्हापूरचा आहेस ना, शक्तीपीठ मध्ये तू कोकणात जा. कोल्हापूरचं कोण आहे? शक्तीपीठ जाते ते कुठनं जाते? चंदगड मधून फिरवलं, आता फिरवलं 2000 कोटी वाढवलं. मी मुख्य शेतामधनं जाते आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची. पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून ह्या धरणासाठी पाठपुरावा काही फायदा नाही, काहीही फायदा नाही. मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे. तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे. आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील. ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात आणली. कोपरी परिसरामध्ये महिलांची छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद तरुणांविरोधात शिवसैनिकांनी धडक कारवाई केली. स्थानिक तक्रारीनंतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना पकडत धडा शिकवला. वाईन शॉपसमोर उघड्यावर दारू पिण्यामुळे महिलांना त्रास होत असल्याने दुकानदाराला देखील जाब विचारण्यात आला. भविष्यात असे प्रकार थांबवण्याची ताकीद यावेळी देण्यात आली. या कारवाईनंतर परिसरातील महिलांनी दिलासा व्यक्त केला असून पोलिसांनी देखील गस्त वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.